तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स अकॅडमीच्या ब्रह्मास्त्र या सीरीजमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर जी आपली ब्रह्मास्त्रची सीरीज आहे, ती थिअरी प्लस एम-सी-क्यू दोन्ही पण पोर्शन्सला टार्गेट करते आणि याच्यामध्ये तुम्हाला नॉट-सेट, ई-एस-आय-सी, सी-आर-ई, आर-आर-बी, एच-डी-पी जे आहे आणि जे आपले स्टेटचे एक्झाम आहे, डी-एम-ए-आर आणि डी-एच-एस यांची परिपूर्ण तयारी करून घेण्याचं काम हे ब्रह्मास्त्र सीरीज करत आहे. त्याच्यामध्ये आपण एकदम बेसिक्स पासून थिअरी स्टार्ट केली आहे आणि त्या थिअरीचं सेशन झाल्यानंतर लगेच आपण त्याचे एम-सी-क्यू बघत असतो. तर आपला जो आपण मागचा पाठ बघितला होता, त्याच्यामध्ये आपण बर्नची पूर्ण आपण थिअरी आपण पूर्णपणे बघितली होती. पण बर्नचा टॉपिक खूप मोठा असल्यामुळे आपले बर्नचे जे एम-सी-क्यू आहेत ना, ते आपले मागच्या पार्टमध्ये रिमेनिंग होते. ते एम-सी-क्यू आज आपण या पार्टमध्ये बघणार आहोत. तर चला तर सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, ब्लिस्टर्स आर मेनली सीन इन ऑप्शन आहे फर्स्ट डिग्री बर्न, सेकंड डिग्री बर्न, थर्ड डिग्री बर्न आणि फोर्थ डिग्री बर्न. तर मी तुम्हाला काल च्या पार्टमध्ये जेव्हा मी सांगितलं होतं, तेव्हा तुम्हाला मी सांगितलं होतं फर्स्ट डिग्री बर्न काय असतो, सेकंड डिग्री बर्न काय असतो, थर्ड डिग्री बर्न काय असतो आणि फोर्थ डिग्री बर्न काय असतो. तर फर्स्ट डिग्री बर्नमध्ये ना फक्त सुपरफिशियल बर्न असतो. याच्यामध्ये तुमचा फक्त एपिडर्मिस हा इन्व्हॉल्व झालेला असतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सेकंड डिग्रीमध्ये सांगितलेलं, की एपिडर्मिस आणि थोडासा डर्मिसचा थोडासा पार्ट याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो आणि याच्यामध्ये ब्लिस्टर्स फॉर्म होतात. ब्लिस्टर्स फॉर्म होतात आणि निकोल्स्की साइन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो आणि याच्यामध्ये जो थर्ड आहे, तर थर्डमध्ये तुमचा फुल थिकनेस बर्न असतो आणि याच्यामध्ये तुमचा एपिडर्मिस प्लस डर्मिस आणि हायपोडर्मिस हे सगळे इन्व्हॉल्व असतात आणि फोर्थमध्ये तुमचं बोन आणि मसल्स पण इन्व्हॉल्व असतात. हे मी तुम्हाला कालच्या ह्याच्यामध्ये पार्टमध्ये सगळं पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला एक सांगितलेलं आहे. जर कोणी आपला जो ब्रह्मास्त्र जर कोणी ब्रह्मास्त्र सीरीजचा आपला सेकंड पार्ट बघितला नसेल, सेकंड पार्ट जर बघितला नसेल, तर त्यांनी अगोदर तो सेकंड पार्ट बघून यायचा आहे. बर्नवरचा पूर्ण थिअरी क्लास. त्याच्यानंतर त्यांनी इकडे एम-सी-क्यू सॉल्व्ह करायला यायचंय. तर त्यांना पूर्ण डिटेलमध्ये आयडिया येऊन जाईल की बर्नचं आणि याच्यानंतर त्यांना तुम्हाला कधीच बर्न हा पार्ट वाचायची गरज पडणार नाही. तुम्ही फक्त एक क्विक रिव्हिजन दिलं, तर तुमचं बर्न कंप्लीट होऊन जाणार. तर आपला क्वेशन आहे, ब्लिस्टर्स आर मेनली सीन इन मी तुम्हाला काल पण सांगितलेलं, की ब्लिस्टर्स हा वर्ड आला, की आपला सेकंड डिग्री बर्न हा आन्सर आपलं कन्फर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ॲक्युरेट एस्टिमेशन ऑफ लार्ज बर्न एरियाज इज डन बाय. फर्स्ट आहे रूल ऑफ 9, पाल्मर मेथड, लुन-ब्रॉडर चार्ट आणि कॅल्क्युलेशन ऑफ बॉडी मास इंडेक्स. तर आपला रूल ऑफ 9 काय होता? तुमच्या पेशंटचं जर हेड असेल, ही पेशंटची अपर लिम्ब्स आहेत, हा पेशंटचा टॉर्सो आहे, हे पेशंटचे लेग्स आहेत. ठीक आहे. आणि हा हेड आणि नेकचा जो पार्ट आहे तो आपला 9% होता. हँड्स 9% होते. टॉर्सो, अपर टॉर्सो 18% होता. लोअर टॉर्सो 18%. ईच ईच लोअर लिंब 18% आणि जो जेनाटिलिया होता तो आपला 1% होता. असं टोटल आपलं 100% रूल ऑफ 9 ने होतं. रूल ऑफ 9 काय होता आपला? मोस्ट कॉमनली यूज्ड मोस्ट कॉमनली यूज्ड जो फॉर्म्युला आहे आपला तो क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तो रूल ऑफ 9 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाल्मर मेथड बघितली होती. पाल्मर मेथडमध्ये आपण काय बघितलं होतं, जर पेशंटच्या फिंगर्स फिंगर्स जर त्याचा पामचं जर असेल, तर ते 1% आपण त्याला काउंट करणार आहोत आणि जर फक्त पाम असेल आणि फिंगर असे क्लेन्च्ड फिस्ट सारखे असतील, तर त्याला आपण 0.5% कन्सिडर करणार होतो. आणि आपण पाल्मर मेथड कुठे यूज करतो, जेव्हा डिस्क्रीट बर्न असेल. म्हणजे बर्न जे आहे ना, तो स्प्रेडेड असेल. थोडासा हाताला बर्न झालाय, थोडासा चेस्टला बर्न झालाय, थोडासा अब्डोमेनला बर्न झालंय. तेव्हा आपण रूल ऑफ 9 किंवा लून ब्रॉडरचा आपण तिथं आपण कंप्लीटली अप्लाय करू शकत नाही. मग आपण तिथे काय करणार, पाल्मर मेथड आपण अप्लाय करणार. ही जास्त मोस्ट कॉमनली यूज्ड नाहीये. मोस्ट कॉमनली यूज आपली रूल ऑफ 9 मेथड जी आहे ती मोस्ट कॉमनली यूज आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं की लून ब्रॉडर चार्ट हा कसा आहे, एज स्पेसिफिक आहे असं सांगितलेलं मी तुम्हाला. एज स्पेसिफिक आहे. एजनुसार त्याचे जे आहेत ना, ते पर्सेंटेज चेंज होत असतात. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं, की हा जो आहे तो मोस्ट ॲक्युरेट आहे. मोस्ट ॲक्युरेट मेथड आहे. मोस्ट ॲक्युरेट मेथड आहे, पण क्लिनिकली जास्त यूज होत नाही. त्यानंतर आहे आपलं कॅल्क्युलेशन ऑफ बॉडी मास इंडेक्स. हे काय ऑप्शन्समध्ये हा ऑप्शन रॉंग आहे, कारण बॉडी मास इंडेक्सने आपण बर्न कधीच कॅल्क्युलेट करत नाही. तर आपला रूल आपल्याला क्वेशनने काय विचारलंय? ॲक्युरेट मेथड विचारले. त्यामुळे आपला ऑप्शन सी लून ब्रॉडर आन्सर करेक्ट असणार.
त्यानंतर आहे अ 4 year old child suffered severe burns in a house fire. How will you examine the extent of burn? First option आहे by using Parkland formula, by using Lund-Browder chart, by using Hartman's formula, by using rule of 10. क्वेश्चन आपल्याला काय म्हणतंय, एक 4 वर्षाचा मुलगा आहे. त्याला सिव्हिअर बर्न झालेला आहे आणि घरामध्ये असताना आणि त्याला तुम्हाला सांगितलंय, की त्या बर्नचं एक्सटेंट करायचं म्हणजे किती पर्सेंटेज बर्न आहे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. तर ते तुम्ही कसं करणार आहे? फर्स्ट ऑप्शन आहे तुमचा पार्कलँड फॉर्म्युला. पार्कलँड फॉर्म्युला कशासाठी होता? काल आपण बघितलेला आहे पार्कलँड फॉर्म्युला हा फ्लुइड एस्टिमेशनसाठी आहे. जर एखाद्या पेशंटला बर्न असेल आणि त्याला आपल्याला बघायचं असेल, की त्याला किती फ्लुइड लागणार आहे, तर आपल्याला पार्कलँड फॉर्म्युला आपल्याला इथे यूजमध्ये होतो. काय होतं पार्कलँड फॉर्म्युला? फ्लुइड इज इक्वल टू 4 इंटू बॉडी सरफेस एरिया इंटू वेट ऑफ द पेशंट. बॉडी सरफेस एरिया म्हणजे काय? किती पर्सेंट त्याचं बर्न आहे ते आणि पेशंटचं वेट आणि त्याला इंटू आपण 4 करायचं आणि जो फ्लुइड ऑफ चॉईस आहे, तो काय होता आपला? फ्लुइड ऑफ चॉईस काय होता? आर-एल होता. ठीक आहे. फ्लुइड ऑफ चॉईस आपला आर-एल होता. नेक्स्ट ऑप्शन आहे आपला बाय युजिंग ब्लूम ब्राउडर चार्ट. ब्लूम ब्राउडर चार्ट यूज आपण काय करू शकतो? मोस्ट ॲक्युरेटली बर्न पर्सेंटेज एरिया आपण काढू शकतो. बर्न टी-बी-एस टोटल बॉडी सरफेस एरिया पण आपण ब्लूम ब्राउडर चार्ट यूज करून काढू शकतो. त्यामुळं आपला पार्कलँड फॉर्म्युला जो आहे तो आन्सर ऑप्शन नाही आहे. तर बाय युजिंग हार्टमन्स फॉर्म्युला. असा पण कुठला फॉर्म्युला आपण बर्न एक्सटेन्शनमध्ये यूज करत नाही. रूल ऑफ 10 नावाचा कुठलाही रूल नाहीये. रूल ऑफ 9 आपल्याकडं आहे. ठीक आहे. रूल ऑफ 9 आहे आणि रूल ऑफ 20 पण आपल्याकडे आहे. पण 10 चा कुठलाही आपल्याकडे फॉर्म्युला नाहीये. आन्सर बी जे आहे ते आपलं करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. अ क्लायंट ॲडमिटेड इंटू एमर्जन्सी वॉर्ड विथ सर्कम्फरन्शियल burn into upper half of the both legs and lower half of the anterior torso. What would be the percentage of burn calculated by nurse according to the rule of 9? ठीक आहे. तर क्वेश्चन काय म्हणतोय, तुम्ही इमर्जन्सी वॉर्डमध्ये आहात आणि तिथे एक सर्कम्फरन्शियल म्हणजे राउंड पूर्ण बॉडीमध्ये असं बर्न झालेला राउंड साइडने पूर्ण बॉडीच्या अँटेरियर आणि पोस्टेरियर असा एक तुम्हाला पेशंट आलेला आहे. आणि पेशंटच्या कुठे-कुठे बर्न आहे, आता तुम्ही इथं आपण डायग्राम काढूया पेशंटची. ठीक आहे. हा तुमचा पेशंटचा टॉर्सो झाला. ही पेशंटची अप्पर लिंब आणि हा पेशंटचा लोअर लिंब. पेशंटचा अप्पर लिंब आणि लोअर लिंब झाला. पेशंट आपल्याला काय क्वेशन आपल्याला काय म्हणतोय, की अप्पर हाल्फ ऑफ द बोथ लेग्स. त्याचे लेग्स आहेत त्याचे अप्पर हाल्फ दोन्ही साइडने पण बर्न आहे. फक्त पण अप्पर पार्टमध्ये आहे, लोअर पार्टमध्ये नाहीये आणि लोअर हाल्फ ऑफ द अँटेरियर टॉर्सो. ही जी टॉर्सो आहे ना, त्याची फक्त अँटेरियर साइड बर्न आहे. एवढा पेशंटला बर्न आहे. जेनेटलीचा बर्न आपल्याला सांगितलेला नाहीये. त्यामुळे आता आपण कॅल्क्युलेट करूया. आपल्याला काय माहिती आहे, ही जी लेग आहे, हा पूर्ण लेग 18% चा आहे. पण आपल्याला क्वेशनमध्ये काय सांगितलंय, फक्त हा वरचा वरचा पार्ट तेवढाच बर्न झालेला आहे. म्हणजे अबोव्ह नी बर्न आहे. म्हणजे हा काय झाला आपला 9% झाला. सेम या साइडचा पण 9% झाला. आता आपल्याला लोअर टॉर्सो जो आहे, तो 18% आहे आपल्याला माहिती आहे. पण 18% आहे, पण फक्त त्याचे क्वेशनमध्ये काय दिलं आपल्याला फक्त अँटेरियर टॉर्सो आहे. पोस्टेरियरला काही झालेलं नाहीये पेशंटला. म्हणून फक्त अँटेरियर टॉर्सो झालेला आहे. म्हणून त्याचं पण काय येणार 9% येणार. म्हणजे हे 9%, हे 9% आणि हे 9%. 9 इंटू 3 इज इक्वल टू 27% हे आपल्याला बर्न असणार आहे. 27 कुठं आन्सर आहे? फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. तर आपला फिफ्थ क्वेश्चन आहे. अकॉर्डिंग टू रूल ऑफ 9, अ 40-year-old patient who was burned over the front of chest and abdomen has about आपल्याला परत डायग्राम काढायची पेशंटची. हा टॉर्सो पेशंटचा. हा अप्पर टॉर्सो, हा अप्पर टॉर्सो, हा वाला लोअर टॉर्सो. हे पेशंटचे लिम्ब्स आणि हे पेशंटचे लेग्स. तर क्वेशन काय सांगतोय? बर्न कुठं-कुठं आहे? ओव्हर द फ्रंट ऑफ चेस्ट अँड अबडोमेन. म्हणजे हा फ्रंटचा पूर्ण पार्ट आणि हा पार्ट. ठीक आहे. पण पोस्टेरियरली नाहीये, फक्त अँटेरियरली बर्न आहे.
अँटेरियर बर्न असल्यामुळे हे आपलं 18% जे होतं ते अँटेरियर प्लस पोस्टेरियर होतं आणि हे पण खालचं लोअर टॉर्सो जो होता तो पण 18% असायचा. पण जर अँटेरियर आणि पोस्टेरियर दोन्ही साइड जर बर्न असतील तर क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितलं की फक्त अँटेरियर आहे. म्हणून हे वरचे 9% आणि हे खालचे पण 9% टोटल 18% पेशंटचा बर्न असणार आहे. ऑप्शन बी 18% इज करेक्ट आन्सर. When evaluating fluid loss in burn client, the nurse understand that the relationship between surface area and body fluid loss is options आहेत equal, unrelated, inversely proportional, directly proportional. म्हणजे समजा एखादा पेशंट आहे, की ज्याचा बॉडी सरफेस एरिया जो आहे तो कमी आहे आणि एखादा पेशंट आहे त्याचा बॉडी सरफेस एरिया थोडासा जास्त आहे. ठीक आहे. थोडासा बॉडी सरफेस एरिया त्याचा जास्त आहे. म्हणजे हा पेशंट थोडासा हेल्दी आहे आणि हा पेशंट थोडासा कमी हेल्दी आहे. तर कुणामध्ये फ्लूइड लॉस जे आहे ते जास्त असेल, तर असं क्वेशन विचारलेला आहे. पहिला ऑप्शन काय इक्वल आहे. म्हणजे जेवढं बॉडी सरफेस एरिया जास्त बर्न आहे, तेवढंच म्हणजे एक्झॅक्टली तेवढंच. जेवढं आपण पर्सेंटेज काढलं 18% वाल्याला फक्त 18% फ्लूइड लॉस होणार. त्यानंतर 20% वाल्याला 20%च फ्लूइड लॉस होणार. इक्वल म्हणजे. नंतर दुसरा ऑप्शन काय म्हणतो अनरिलेटेड म्हणजे बॉडी सरफेस एरियाचं आणि फ्लूइड लॉसचं काही रिलेशन नाहीये. त्यानंतर थर्ड ऑप्शन आपल्याला काय म्हणतोय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय? की त्याचा बॉडी सरफेस एरिया जास्त, त्याचा फ्लूइड लॉस कमी. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय? ज्याचा जास्त बॉडी सरफेस एरिया पण आहे, त्याचा फ्लूइड लॉस पण जास्त होणार. तर याचा ऑप्शन काय येणार आहे? इक्वल तर नसणार आहे, अनरिलेटेड तर नसणार आहे, कारण बॉडी सरफेस एरियानुसार आपण फ्लूइड कॅल्क्युलेट करतोय. म्हणजे रिलेशन तर आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे का? आपला पार्कलॅंड फॉर्म्युला काय म्हणतोय? पार्कलॅंड फॉर्म्युला काय म्हणतंय? 4 इंटू पर्सेंटेज ऑफ टी-व्ही-एस-ए इंटू वेट असा आपला पार्कलॅंड फॉर्म्युला म्हणतोय. मग फ्लुइडचं कॅल्क्युलेशन करताना जेव्हा या व्हॅल्यू ज्या वर असतात, त्या आपण काय म्हणतो त्या डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणतो. म्हणजे समजा इथं ए असेल, ए इज इक्वल टू बी डिव्हायडेड बाय सी असेल, तर ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी अँड ए इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू सी असं असतं. त्याच्यामुळे आपला जो टोटल बॉडी सरफेस एरिया जो आहे, तो काय असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे? डी हे करेक्ट आन्सर असणार आहे आणि बाकीचे सगळे रॉंग आन्सर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला विच वन ऑफ द फॉलोइंग इज द एमर्जन्सी मॅनेजमेंट ऑफ बर्न इन द फर्स्ट 24 आवर्स. ठीक आहे. तुमच्याकडे इमर्जन्सी कंडिशनमध्ये आलेला आहे. तुम्ही इमर्जन्सी वॉर्डमध्ये आहात आणि पहिल्या 24 तासामध्ये पेशंटला तुम्ही फर्स्ट 24 तासामध्ये तुम्ही पेशंटसोबत काय करणार? पहिला ऑप्शन आहे तुमचा ड्रेसिंग करणं. तुम्ही पेशंटला फ्लू रेसिस्किटेशन करणार. पेशंटची प्लास्टिक सर्जरी करणार की अँटिबायोटिक थेरपी करणार. पेशंट आले तुम्ही त्याची ड्रेसिंग करत बसणार आहेत का? नाही. आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी कशाला द्यायचे? फ्लू रिसस्किटेशनला द्यायचे. पण कधी? फ्लू रिसस्किटेशनला द्यायचे. पण कधी द्यायचे? जर पेशंटच्या हेड, नेक आणि चेस्ट या तिन्हीकडे जर इंजुरी नसेल तर आणि ती जर कुठे याच्यापैकी जर कुठे पण बर्न असेल, तर आपल्याला काय करायचं पेशंटला अगोदर O2 लावायचा आणि नंतर फ्लुइड द्यायचे आहेत. कारण इथे कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग होऊ शकते पेशंटला. म्हणून आपण काय करतो, अगोदर O2 लावतो आणि नंतर फ्लुइड देतो. ठीक आहे. प्लास्टिक सर्जरी करणार काय आपण? पेशंट आलेल्या पेशंटला प्लास्टिक सर्जरीकडे घेऊन जाणार का? डायरेक्ट ओटीमध्ये नेणार काय? तर घेऊन जाणार नाही. आणि आल्या आपण अँटिबायोटिक स्टार्ट करत नाही. आपण अगोदर फर्स्ट प्रायोरिटी आपली फ्लुइड असते. त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटी जर आपली अँटिबायोटिक असते. सेकंड प्रायोरिटी आपली अँटिबायोटिक असते. थर्ड प्रायोरिटी आपली मग नंतर वुंड हिलिंगला वगैरे ड्रेसिंगला आपली थर्ड प्रायोरिटी असते. प्लास्टिक सर्जरी हा आपला एकदम लास्ट रिहॅबिलिटेटिव्ह रिहॅबिलिटेटिव्ह फेजमध्ये आपण प्लास्टिक सर्जरी वगैरे आपण ते ओपिनियन नंतर घेऊ शकतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला द फ्लुइड रिप्लेसमेंट फॉर बर्न क्लायंट कॅन बी इव्हॅल्युएटेड आफ्टर 48 आवर्स बाय. काय म्हणते क्वेश्चन फ्लुइड रिप्लेसमेंट जे आहे ते बर्न पेशंटचं कसं आपण इव्हॅल्युएट करणार? म्हणजे आपण पेशंट आपल्याकडे आलाय आपण त्याला फ्लुइड देतोय. ठीक आहे. फ्लुइड देतोय पण आपल्याला कसं कळणार की जे आपण फ्लुइड दिलंय ते ॲडिक्वेट आहे का? ठीक आहे. ॲडिक्वेट आहे का? किंवा आपण फ्लुइड जे आहे ते आपण कमी दिलंय किंवा आपण जास्त दिलंय. म्हणजे जर आपण जास्त दिलं असेल तर आपल्याला इथून पुढे आपण फ्लूइड आता कमी देऊ शकतो आणि जर कमी दिलं तर आपल्याला काय करायला पाहिजे? फ्लूइड वाढवायला पाहिजे. ठीक आहे. आणि आपण जे करतोय रिसस्किटेशन ते ॲडिक्वेट आहे हे बघण्यासाठी आपण कुठली मेथड यूज केली पाहिजे किंवा आपण कसं डिटरमाइन केलं पाहिजे की आपण जे फ्लूइड रिप्लेसमेंट देतोय ते पेशंटला व्यवस्थित जाते. ठीक आहे. पहिला ऑप्शन आहे आपला वेट. दुसरा आहे युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तिसरा आहे युरिन आउटपुट आणि चौथा आहे आपला
पेरिफेरल परफ्युजन. काय बघणार तुम्ही पेशंटमध्ये? वेट बघणार, पेशंटचं वेट वाढत असेल तर तुम्ही असं बोलणार का की त्याचं फ्लुइड रिससिटेशन चांगलं होतंय किंवा युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटीमध्ये आपण चेंजेस झाले तर आपण म्हणू शकतोय काय? युरिन आउटपुट आणि पेरिफेरल परफ्युजन. तर पेशंटचं जर मी तुम्हाला काल सांगितलेलं, पेशंटचं जर 30 ml पर हॉवर टू 50 ml पर हॉवर जर युरिन आउटपुट येत असेल, तर आपण असं समजू शकतो की पेशंटचं जे फ्लुइड रिससिस्किटेशन आहे, ते काय होत आहे? ॲडिक्वेट होत आहे. आणि याच्यामध्ये पण आपल्याला प्रायोरिटी कुणाला द्यायची? ऑप्शनमध्ये जर 30 ml पर हॉवर असेल, तर आपल्याला 30 ml ला प्रायोरिटी द्यायची आहे. त्यामुळे तुमचा ऑप्शन सी जो आहे, तो करेक्ट आहे. युरिन आउटपुट करेक्ट आहे. नंतर आहे हा याच्यामध्ये ऑप्शनमध्ये दिलेला आहे युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. याच्यामध्ये पण आपल्याला समजू शकतं की जे फ्लुइड रिससिस्किटेशन आहे, ते कंप्लीट होत आहे की नाही होत आहे. पण जर युरिन आउटपुट ऑप्शनमध्ये असेल, तर प्रायोरिटी तुम्हाला युरिन आउटपुटलाच द्यायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला अ पेशंट हॅड केमिकल बर्न द बेस्ट इनिशियल ॲक्शन इज. एक पेशंट आहे, त्याला काय झालं आहे? केमिकल बर्न झालाय आणि अ, आपली जी इनिशियल ॲक्शन आहे, ती काय असायला पाहिजे? रोल द पेशंट इन ब्लँकेट. पेशंटला एका ब्लँकेटमध्ये काय करायचं? असं गुंडाळून ठेवायचं. त्यानंतर बी ऑप्शन आहे फ्लश द एरिया विथ कोपियस अमाउंट ऑफ वॉटर. आपल्याला जिथे बर्न आहे ना, तिथे काय करायचं? खूप सारं असं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे आपला इफ केमिकल इज अॅन ॲसिड न्यूट्रलाइज विथ बेस. म्हणजे काय करायचं? जर तिथे ॲसिडने बर्न झालेलं असेल, तर त्या बर्नच्या जागेवर आपल्याला काय करायचं? बेस टाकायचा आहे. म्हणजे काय होईल? ते न्यूट्रलाइज होईल. त्यानंतर मूव्ह द पेशंट अवे फ्रॉम द केमिकल. मूव्ह द पेशंट अवे फ्रॉम द केमिकल. त्यानंतर केमिकल बर्नमध्ये आणि इलेक्ट्रिक बर्नमध्ये काय फरक असतो? किंवा थर्मल बर्नमध्ये? केमिकल, थर्मल आणि इलेक्ट्रिक. हे मेजर आपल्याकडे जे केसेस आहेत त्या तिन्हीपैकी एकच येत असतात. तर केमिकल बर्नचं कसं असतं, की स्पिलिंग होतं. स्पिलिंग होतं आणि तो स्पिलिंग झाल्यामुळे काय तो तुमचा जो पार्ट आहे जिथे तुमचं बर्न होत आहे, जो की लोकलाइज पार्ट आहे, तिथे तो तसाच राहतो केमिकल. केमिकल तिथे राहतो आणि तो केमिकल जेवढा जास्त वेळ ते तुमच्या बॉडी टिश्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार, बॉडी टिश्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार, तेवढं तुमचा तो डॅमेज डॅमेज काय करणार? जास्त करणार. त्यामुळे तो जो तिथला लोकलाइज तिथले जो केमिकल आहे, तो आपल्याला रिमूव्ह करणं गरजेचं आहे. हा जर तुम्ही रिमूव्ह केला, तर इथली जी पुढची जी प्रोसेस आहे, ती सगळी प्रोसेस बंद होणार. म्हणजे तुमचं बॉडी टिश्यूचं तिथे अॅक्युम्युलेशन बंद होणार. अॅक्युम्युलेशन बंद झाल्यामुळे तुमचं डॅमेज पण बंद होणार. पण थर्मल इंजुरी तसं नाही थर्मल इंजुरी बर्न तुमचा एकदा जिथे झाला ना, तर तुम्हाला तिथून तिथे बर्नचा जो हे आहे, तर ते तुमचं अॅक्युमुलेट होणार नाही. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकलचे पण जे कंडक्शन आहे, तिथे अॅक्युमुलेट होणार नाही. फक्त केमिकल इंज्युरीमध्ये काय होणार, जो केमिकल आहे, तो तिथे बर्नच्या लोकलाइज एरियामध्ये अॅक्युमुलेट होतो. म्हणून आपण काय करायला पाहिजे, तो जो एरिया आहे ना, तो पूर्ण कोपियस अमाउंट ऑफ वॉटर किंवा जर तुम्ही क्लिनिकल सेटिंगमध्ये असेल, तर NH किंवा डिस्टिल्ड वॉटरने तुम्ही ते काय करू शकता, फ्लश करू शकता. ऑप्शन बी हे काय असणार आहे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला मोस्ट कॉमन टॉपिकल ट्रीटमेंट यूज्ड फॉर बर्न वुंड व्हिच इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट बोथ सुडोमोनास अँड MRSA. MRSA काय आहे? MRSA रेजिस्टंट स्ट्रेप्टोकॉकस ऑरियस. स्ट्रेप्टोकॉकस ऑरियस. यामध्ये काय म्हणतो क्वेश्चन आपल्याला मोस्ट कॉमन टॉपिकल ट्रीटमेंट म्हणजे काय? टॉपिकल ट्रीटमेंट म्हणजे काय? आपला हे बर्न आहे आणि बर्नच्या इथे आपण काय करतो ते ऑइंटमेंट किंवा क्रीम जे आहे ते आपण इथे लावतो. त्याला काय म्हणतो आपण टॉपिकली ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिकेशन्स असं आपण म्हणतोय. ठीक आहे. व्हिच इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट बोथ सुडोमोनास आणि MRSA. सुडोमोनास आणि MRSAच्या अगेन्स्ट आपण त्याला यूज करू शकतो. ऑप्शन आहेत आपले सिल्वर सल्फाडायझिन, 0.5% सिल्वर नायट्रेट, मेस्टिन एसिटेट आणि सोफ्रामायसिन. आन्सर जे आहे ते सिल्वर सल्फा आहे. सिल्वर सल्फा आपण मोस्ट कॉमनली यूज करतो. मोस्ट कॉमनली यूज्ड इन पेशंट विथ विथ बर्न आणि जे की इफेक्टिव्ह आहे सुडोमोनासाठी. सुडोमोनास आणि MRSA साठी इफेक्टिव्ह आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला ड्युरिंग द अर्ली फेज ऑफ बर्न केअर द नर्स शुड असेस द पेशंट फॉर अर्ली अर्ली स्टेजमध्ये पेशंटने कुठल्या इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्ससाठी आपल्याला पेशंटला मॉनिटर करायला पाहिजे. फर्स्ट ऑप्शन आहे हायपरकॅलेमिया, हायपोनॅट्रिमिया, मेटाबॉलिक अल्कलोसिस आणि नन ऑफ द अबोव्ह. तर मी तुम्हाला काल पूर्ण बर्नची पॅथोफिलॉजी सांगितली होती. ही सेल आहे. नॉर्मली नॉर्मली काय असतं? सेलच्या आत पोटॅशियम असतो. ठीक आहे. सेलच्या आत पोटॅशियम असतो आणि सेलच्या बाहेर सोडियम असतो.
ही अशी कंडिशन नॉर्मली असते. पण जेव्हा बर्न होतो, ही तुमची सेल आहे, ठीक आहे. बर्न होतो तेव्हा काय होतं, तुमचा जो पोटॅशियम जो आत होता पोटॅशियम, तो सगळा पोटॅशियम काय येतो, बाहेर येतो. सेल्युलर डिस्ट्रक्शन होतं आणि त्याच्यामुळे पूर्ण पोटॅशियम आत येतो. जो सोडियम आहे, तुमचा आत जातो. तर जिथे सोडियम जाणार, तर तिथे त्याच्यासोबत तो H2O म्हणजेच पाणी घेऊन जाणार आणि त्याच्यामुळे काय होणार, सेलची सेल्युलर एडिमा होणार. सेल्युलर एडिमा होणार म्हणजे काय होणार, सेलची काय होणार, सेलची साईज जी आहे ती वाढणार. त्यालाच आपण एडिमा असं म्हणतो. म्हणून हां, इथे काय होणार, की पोटॅशियम जो आहे तुमचा हा बाहेर येणार. बाहेर येणार म्हणजे तो कुठे जाणार तुमच्या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये जाणार आणि पेशंटला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये जो इलेक्ट्रोलाइट जास्त असतो, तो आपण ॲज व्हॅल्यूज घेत असतो. आपण जेव्हा व्हॅल्यूजमध्ये म्हणतो, की नाही आपण हायपर कॅलेमिया आहे, ठीक आहे. हायपोकॅलेमिया आहे. तर आपण सेलची कधीच गोष्ट करत नाही. सेलच्या आत काय चाललं हे हे बोलत नाही आपण. आपण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडच्या रिलेटेडमध्ये बोलत असतो. आपण इंट्रासेल्युलरच्या रिलेटेड बोलत नसतो. आपण जेव्हा हायपर कॅलेमिया म्हणतो, तेव्हा आपण इथे सेलच्या बाहेर काय चाललंय हे बघत असतो. म्हणून इथे काय होणार, पोटॅशियम कुठे वाहतं तुमच्या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये. आपण म्हणून काय आन्सर येणार आपलं हायपर कॅलेमिया हे आपलं आन्सर येणार आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट नोटीस केलेली आहे आपण, की जे सेल्युलर एडेमा होतो, तेव्हा काय होतं इथं H2O पूर्ण H2 इथे जमा होतं. H2 जमा होतो. एडेमा होतो. सिंपल आहे ना, एडेमा आहे. एक सिंपल लॉजिक आहे. एडेमा आहे, पेशंटला काय करा डायुरेटिक्स द्या. ठीक आहे. डायुरेटिक्स देऊन टाका आणि डायबिटीज दिल्यामुळे काय होणार, पेशंटचा एडेमा आहे तो कमी होणार. सिंपल लॉजिक आहे की नाही? हां. पण हे लॉजिक बरोबर आहे का? हे लॉजिक बरोबर नाहीये. कारण आपण जे डायुरेटिक्स देणार आहोत, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडवर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडचा जो कंपार्टमेंट आहे त्याच्यावर ॲक्ट करणार आहेत आणि एक्स्ट्रा सेल्युलरचं ॲक्ट केल्यामुळं तुमचं जे इथे जी एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस आहे, तिथे ऑलरेडी तुमचा हायपोव्हॉल्युमिया होत आहे. ओके. ऑलरेडी तुमचा पेशंट हायपोव्हॉल्युमियाच्या कंडिशनमध्ये आहे आणि जर तुम्ही त्याला डायबिटिक्स दिलं, तर पेशंट शॉकमध्ये जाणार सडनली आणि पेशंटची कन्फर्म डेथ होणार. हे जर असं तुम्ही काय केलं ना, पेशंटची कन्फर्म डेथ होणार आहे. त्याच्यामुळे असं लॉजिक लावायचं नाहीये, की पेशंटला एडिमा झालाय, तर लॅसिक्स देऊन टाका. लॅसिक्स दिले की काय होणार, तुमचं फ्लुइड सगळं वॉश आउट होणार आणि पेशंटचा एडिमा कमी होणार. पेशंटचा एडिमा कमी होणार, पण पेशंट मरणार. त्यामुळं लॅसिक्स हे त्याच्यामध्ये ऑप्शन आहे. मग आपण दुसरं काय करू शकतोय? आपण काय करू शकतोय, हायपरटोनिक जे आहेत, ते देऊ शकतोय. अल्ब्युमिन जसं की आपल्याला इव्हॉन्स फॉर्म्युलामध्ये काय सांगितलं, इव्हॉन्स फॉर्म्युलामध्ये काय सांगितलं, की कोलॉइड्स वापरा. कोलॉइड्स वापरा. ठीक आहे. कोलॉइड्स वापरा. कोलॉइड्समध्ये काय अल्ब्युमिन वगैरे वापरा. म्हणजे काय होईल, हा H2O जो आहे ना, तो इंट्रासेल्युलर फ्लुइडमधून कंपार्टमेंटमधून तो बाहेर येईल. त्याच्यामुळे आपल्याला काय हेल्प होणार, की हे जे एडेमा आहे, तो तुमचा एडेमा पण रिलीव्ह होणार आणि त्याच्यानंतर जो तुमचा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये जो तुमचा व्हॉल्यूम लॉस झालाय, तो व्हॉल्यूम पण तुमचा लॉस नाही होणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन आपला, व्हेन प्लॅनिंग केअर फॉर अ पर्सन विथ बर्न ऑन द अपर पार्ट ऑफ द बॉडी इन्व्हॉल्विंग फेस अँड नेक, which of the following nursing diagnosis should take the highest priority? हा आपला क्वेश्चन काय म्हणतोय, एक पेशंट आहे त्याच्या हेड, फेस आणि नेक दोन्हीकडे बर्न झालेला आहे. तर इथे या कंडिशनमध्ये नर्सिंग प्रायोरिटी काय असणार आहे? ऑप्शन आहे तुमचा फ्लुइड व्हॉल्यूम डेफिशियंट, बॉडी इमेज डिस्टर्बन्स, इनइफेक्टिव्ह एअरवे क्लिअरन्स आणि रिस्क ऑफ इन्फेक्शन. पेशंटच्या जर फेस आणि नेकला बर्न असेल, तर तुम्ही काय करणार? त्याला पहिले फ्लुइड देणार. त्याची बॉडी इमेज डिस्टर्ब झाली, मग त्याला सायकियाट्रिक काउन्सिलिंग करणार. त्याच्यासोबत बोलत बसणार, की "बाबा, तुझं आता बंद झालेलं आहे, तर काय होणार नाही. तू काही टेन्शन घेऊ नको. आपण त्याला प्लास्टिक सर्जरी करून तुझा चेहरा परत आणू शकतोय." असं तुम्ही त्याला समजावत बसणार आहे का तुमच्याकडे पेशंट पहिल्यांदा आल्या-आल्या? त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन काय म्हणतोय? इनइफेक्टिव्ह एअरवे क्लिअरन्स. पेशंटचा इनइफेक्टिव्ह एअरवे क्लिअरन्स होत आहे. म्हणजे काय? पेशंटचं कार्बन डायऑक्साईड पेशंटमध्ये रिटेन होत आहे. ऑक्सिजनचा सप्लाय पेशंटला कमी होत आहे. पेशंटमध्ये कार्बन मोनॉक्साईडची पॉइझनिंग होत आहे. हे तुम्ही फर्स्ट डायग्नोज करणार. की काय रिस्क ऑफ इन्फेक्शन आलेल्या पेशंटला म्हणणार, की "बाबा तुला इन्फेक्शन होऊ शकतंय. तर मग आपण काय करूया, एक मस्त इंट्राकेट टाकूया तुला आणि डायरेक्ट तुला अँटिबायोटिक सुरू करूया. बाकीचं आपण नंतर बघूया. इन्फेक्शन आपल्याला पहिले प्रिव्हेंट करायला पाहिजे. म्हणजे तुझं वुंड जे आहे ना, ते लवकर ठीक होईल." असं म्हणायला पाहिजे का? तर मी तुम्हाला काल सांगितलेलं, की जर पेशंटच्या हेड, नेक आणि अजून काय चेस्ट हा पार्ट असेल, तर पेशंटला तुम्हाला ऑक्सिजन द्यायचंय. नंतर तुम्हाला त्याचं फ्लुइड
द्यायचं आहे आणि अदर कंडिशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर फ्लुइडला प्रायोरिटी द्यायची आहे. तर मग आपल्याला इथे क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की फेस आणि नेकला बर्न आहे, म्हणून जे आहे ते आपलं इनइफेक्टिव्ह एअरवे क्लिअरन्स हा आपला करेक्ट डायग्नोसिस असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला फ्लुइड ऑफ चॉईस इन बर्न क्लायंट. ऑप्शन आहेत RL, NS, D5, DNS. तर फ्लुइड ऑफ चॉईस जे आहे, फ्लुइड ऑफ चॉईस इन बर्न जे आहे ते आपला फर्स्ट प्रायोरिटी आपण RL ला देतो, सेकंड प्रायोरिटी आपण NS किंवा D5 ला देतो. त्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी जे आहे ते RL, ऑप्शन ए आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फेज ऑफ बर्न. बर्नच्या आपण फेज बघितलेल्या होत्या. कुठल्या बेनच्या बर्नच्या फेज होता. एक होती आपली एमर्जंट, एक होती आपली ॲक्यूट, एक होती आपली रिहॅबिलिटेटिव्ह. एमर्जंटलाच आपण काय म्हणायचो, रिसस्किटेटिव्ह असं आपण म्हणायचो. ठीक आहे. त्यानंतर रिहॅबिलिटेशन एमर्जंटमध्ये आपण काय करायचो, पेशंटचं फ्लुइड मॅनेजमेंट करायचो. त्यानंतर आपण पेशंटला O2 लावायचो. ॲक्यूटमध्ये आपण काय करणार, वुंड केअर करणार. रिहॅबिलिटेशनमध्ये काय करणार, पेशंटचा बॉडी इमेज डिस्टर्बन्स, पेशंटला बॉडी इमेज डिस्टर्बन्स. त्यानंतर सायकियाट्रिक काउन्सिलिंग आपण कुठं करणार, रिहॅबिलिटेटिव्ह फील्डमध्ये करणार. त्याच्यानंतर त्याचं ऑप्टिमल ऑप्टिमल ॲक्टिव्हिटी इन्शुअर करणार, की पेशंटला व्यवस्थित त्याचं काम करता येते, स्वतःचा डे टू डे लाईफमध्ये तो नीट जगू शकतो का, हे आपण कुठं बघतो, रिहॅबिलिटेटिव्ह फेजमध्ये बघत असतो. तर ऑप्शन काय आहेत आपले, ॲक्यूट, क्रोनिक, रिसस्किटेटिव्ह आणि रिहॅबिलिटेटिव्ह. तर क्रोनिक ही अशी कुठलीही फेज बर्नमध्ये नाही आहे. त्याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, बी असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट नॉट फेज ऑफ बर्न. तर क्रोनिक ही आपली बर्नमध्ये कुठलीही फेज नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इस्कार रेफर्स टू. आणि इस्कार काय आहे. ऑप्शन आहे आपला लॉस ऑफ स्किन इलास्टिसिटी, ड्राय स्कॅब और स्लव फॉर्म्ड ऑन द स्किन ॲज अ रिझल्ट ऑफ बर्न, द एरिया ऑफ रेड स्किन आणि एक्सेसिव्ह स्वेटिंग. त्यापैकी इस्कार काय आहे, तर स्किनची इलास्टिसिटी आहे ती जर लूज झाली तर त्याला आपण काय म्हणायचं, इस्कार म्हणायचं का, तर नाही म्हणायचं. त्यानंतर द एरिया ऑफ रेड स्किन, इन्फ्लामेशन हे होणार आहे आपलं. ठीक आहे. त्याला पण आपण याला इन्फ्लामेशनला या इस्कार असं म्हणत नाही. एक्सेसिव्ह स्वेटिंगला आपण काय म्हणतो, डायफोरेसिस. एक्सेसिव्ह स्वेटिंगसाठी टर्म काय आहे, डायफोरेसिस. तर इस्कार काय असतो, अ ड्राय स्कॅब और स्लव फ्रॉम्ड ऑन द स्किन ॲज अ रिझल्ट ऑफ बर्न, त्याला आपण काय म्हणतो, इस्कार म्हणतो. आणि हा इस्कार जो असतो त्यामुळे काय होऊ शकतं, टेन्शन होऊ शकतो. जो टिश्यू आहे तो टिश्यू ना त्याची इलास्टिसिटी पण तिथे लूज करतो, कारण ते हार्ड लेयर अशी बनते स्किनवर बर्न झाल्यामुळे. आणि तिथे कंपार्टमेंट सिंड्रोम पण होऊ शकतो. कंपार्टमेंट सिंड्रोम होऊ शकतो आणि तुमच्या हिलिंगमध्ये काय करतं, अडथळा आणतं. म्हणून आपल्याला काय करायला लागतंय, हे जो इस्कार आहे तो रिमूव्ह करावा लागतो. त्याला आपण काय म्हणतो, त्या प्रोसिजरला काय म्हणतो, इस्कारेक्टॉमी. इस्कारेक्टॉमी म्हणजे रिमूव्हल ऑफ इस्कार इन बर्न पेशंट. हे फक्त आपण बर्न पेशंटमध्ये करतो. ठीक, इस्कारेक्टॉमी टर्म लक्षात ठेवायची. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला विच टाइप ऑफ बर्न इज पेनलेस. विच टाइप ऑफ रिटन मिस्टेक झाली तर विच टाइप ऑफ बर्न इज पेनलेस. फर्स्ट ऑप्शन आहे आपला थर्ड डिग्री बर्न, सेकंड डिग्री आणि फर्स्ट डिग्री आणि नन ऑफ द अबोव. तुम्हाला सांगितलेलं की फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री आणि थर्ड डिग्री आणि फोर्थ डिग्री. फर्स्ट डिग्रीमध्ये तुमचा काय असतो, एपिडर्मिस इन्व्हॉल्व असतो. सेकंड डिग्रीमध्ये तुमचा एपिडर्मिस आणि सम पार्ट ऑफ डर्मिस असतो. तुमचं फुल थिकनेस असतं, म्हणजे एपिडर्मिस प्लस डर्मिस प्लस हायपोडर्मिस. आणि याच्यामध्ये तुमचं हे थर्ड डिग्रीमधलं सगळं प्लस तुमचं मसल्स आणि बोन एवढं सगळं इन्व्हॉल्वमेंट असतं. तुमच्या नर्व्ह एंडिंग कुठे-कुठे असतात, तुमच्या नर्व्ह कुठे-कुठे असणार, तर इथे तुमच्या नर्व्ह एंडिंग तिथे पण डॅमेज होऊ शकतात. तिथे तुमचा जो सुपरफिशियलच्या स्किनवरच्या ज्या नर्व्ह आहेत त्या पण तुमच्या डॅमेज होतात. त्याच्यानंतर इथे फुल थिकनेसमध्ये तुमचे नर्व्ह पूर्ण डॅमेज झालेले असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये पेन जाणवणार नाही आणि तुम्हाला इथे पण पेन जाणवणार नाही. इथे तुम्हाला काय असणार आहे, दोन्ही डिग्रीजमध्ये नमनेस असणार. इथे बर्न झाला की तुम्हाला काहीच जाणवणार नाही. म्हणून ऑप्शनमध्ये काय थर्ड डिग्री बर्न जो आहे हा पेनलेस आहे. फर्स्ट आणि सेकंड डिग्रीमध्ये पेशंटला पेन होतं. फर्स्ट डिग्रीमध्ये पेशंटला माइल्ड टू मॉडरेट पेन असतं. ठीक आहे, माइल्ड टू मॉडरेट. आणि सेकंड डिग्रीमध्ये पेशंटला सिव्हिअर पेन असतं. सिव्हिअर पेशंटला पेन असतं आणि हे पेनला मॅनेज करण्यासाठी आपण ओपिओइड्स देतो.
फक्त हे बर्नमुळे पेन झालं होते का? तर नाही. तर अजून एक पेन कुठलं होते? प्रोसिज्युरल पेन. प्रोसिज्युरल पेन म्हणजे काय? आपण जे काही प्रोसेस करतो, जे आपण ड्रेसिंग वगैरे करतो, त्याच्यामुळे जे होणारं पेन आहे, ते पण पेशंटला होत असेल. त्यामुळे आपण ओपिओइड इज अ बेस्ट चॉईस हिअर. कारण जे बर्नचं पण पेशंट आहे ते पेन आहे तो पण कमी होणार आणि आपलं जे प्रोसिजरल पेन आहे ते पण कमी होईल. नेक्स्ट क्वेश्चन. Which type of room is appropriate to shift a severely burned client from an emergency department? ठीक आहे. क्वेश्चन काय म्हणतो? एमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये पेशंट आलेला बर्नचा. तुम्ही त्याला सगळं स्टेबल केलंय वगैरे, तुमचं फ्लुइड रिससिटेशन झालंय, त्याला O2 सप्लाय दिलाय. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं फ्लुइड जे आहे ते 24 अवर्सपर्यंत तुम्ही अकॉर्डिंग टू पार्कलाईन फॉर्म्युला दिला. ठीक आहे. पण पेशंट कसं आहे? सिव्हिअरली बर्न आहे. त्याचं वुंड क्लोजर आपण केलंय काय? वुंड क्लोजर आपण अजूनपर्यंत केलेलं नाहीये. तर अशा पेशंटला वुंड क्लोजर झालेलं नाही. तर अशा पेशंटला तुम्ही कुठे शिफ्ट करणार आहात? फर्स्ट ऑप्शन आहे जनरल वॉर्ड विथ नॉन इन्फेक्शियस क्लायंट. एक जनरल वॉर्ड आहे, पण तिथे इन्फेक्शियस क्लायंट नाही. सगळे नॉन इन्फेक्शियस क्लायंट आहेत. त्यानंतर सेमी प्रायव्हेट रूम विथ पोस्ट ऑफ क्लायंट. पोस्ट ऑफ क्लायंट आहे तिथं आणि तिथे सेमी प्रायव्हेट एक रूम आहे. त्याच्यात पोस्ट ऑफ क्लायंट आहे. एकच क्लायंट आहे, पण तो पोस्ट ऑफ आहे. त्याच्या बाजूला तुम्ही तसं बिल टाकणार आहेत का? नंतर काय आहे? प्रायव्हेट रूम विथ प्रायव्हेट बाथ. एक प्रायव्हेट रूम आहे पेशंटची, तर तुम्ही पेशंटला घेऊन जाणार का? आणि एक आयसोलेशन रूम. तर फर्स्ट ऑप्शन तर बिलकुल देणार नाही आपण. जनरल वॉर्डमध्ये पेशंटला बर्नच्या घेऊन जाणारच नाही. त्यानंतर सेमी प्रायव्हेट रूम विथ पोस्ट ऑफ क्लायंट. पोस्ट ऑफ क्लायंटमध्ये घेऊन जाणार नाही, कारण हा क्लायंट जो आहे तो पण रिस्कमध्ये येणार. जर या पेशंटला इन्फेक्शन असेल, तर या पेशंटचं इन्फेक्शन इकडे जाऊ शकतं. प्रायव्हेट रूम विथ प्रायव्हेट बाथ आणि आयसोलेशन रूम. आता या दोन्हीपैकी आपल्याला चूज करायचंय. तर जेव्हा तिथे आयसोलेशन रूम हा ऑप्शन असेल, तर तुम्हाला आयसोलेशन रूमला प्रायोरिटी द्यायची. कारण आयसोलेशन रूममध्ये फक्त तो एकटाच क्लायंट असणार आहे. ठीक आहे. तो क्लायंट काय असणार आहे? एकटाच असणार आहे. आणि आयसोलेशन रूमचं फ्युमिगेशन फ्युमिगेशन त्याच्यानंतर टेम्परेचर कंट्रोल आपण करू शकतोय. म्हणून जो सिव्हिअरली बर्न पेशंट आहे आणि ज्याचं वुंड क्लोज झालेलं नाहीये, त्या पेशंटला आपल्याला कुठे घेऊन जायचं आहे? तर आयसोलेशन रूममध्ये शिफ्ट करायला लागणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेजर कॉम्प्लिकेशन आफ्टर बर्न इंजुरी? पेशंटला बर्न इंजुरी झालेली आहे आणि त्यापैकी कुठला कॉम्प्लिकेशन जो आहे तो मेजर कॉम्प्लिकेशन नाहीये. फर्स्ट काय म्हणते? इंटेस्टायनल पॅरालिसिस, इन्फेक्शन, पल्मोनरी हायपरटेन्शन आणि ब्रॅडिकार्डिया. तर मी तुम्हाला सांगितलेलं की जेव्हा बर्न होतं पेशंटला, बर्न झाल्याच्या नंतर पेशंट काय होतो? हायपोव्हॉल्युमिक शॉकमध्ये जातो. हायपोव्हॉल्युमिक शॉक जातो. हे काय आहे? बर्नचं कॉम्प्लिकेशन आहे. अजून बर्नचं कॉम्प्लिकेशन मी अजून तुम्हाला काय सांगितलेलं की पॅरालिसिस होतो. इंटेस्टायनल पॅरालिसिस हा होतो. इंटेस्टायनल पॅरालिसिस पेशंटला होतो. आणि त्याच्यामध्ये काय होतं? कर्लिंग अल्सर्स. हे जीआयचे कॉम्प्लिकेशन आहेत. कर्लिंग अल्सर, इंटेस्टायनल पॅरालिसिस हे जीआयचे कॉम्प्लिकेशन आहेत. त्यानंतर पेशंटला काय होतं? इन्फेक्शन होतं. इन्फेक्शन होतं, पेशंट सेप्टिक शॉकमध्ये जाऊ शकतो. म्हणून आपण काय करतो? अँटिबायोटिक पण आपण प्रायोरिटीवर देत असतो. त्याच्यानंतर पल्मोनरी हायपरटेन्शन. जेव्हा हायपोव्हॉल्युमिक शॉक होतो, तेव्हा पेशंटचा जो आहे तो बीपी काय होतो? कमी होतो. हा बीपी कमी झाल्यामुळं आणि फ्लुइड्स कमी झाल्यामुळं आपण काय करतो? बॉडी बॉडी काय करते? बॉडीचं कंपन्सेशन मेकॅनिझम. बॉडी काय करते? कंपन्सेशनसाठी काय करते? पेशंटला टॅकीकार्डी करते. म्हणजे हार्ट जे आहे ते फास्ट बीट करायला लागतं, जेणेकरून परफ्युजन आहे ते मेंटेन राहील. परफ्युजन मेंटेन राहण्यासाठी पेशंट काय करतो? नेहमी टॅकीकार्डियामध्ये जातो आणि पेशंटचा पल्स रेट जो आहे तुम्हाला 120 अबोव्ह बघायला मिळतो. अजून काय होतं? जेव्हा पेशंट हायपोव्हॉल्युमिक शॉकमध्ये जातो, तेव्हा तो कन्फ्युजन असतो. पेशंटला काय असतं? कन्फ्युजन असतं. त्यामुळं पेशंट व्हॉल्युमिक शॉकमध्ये गेला असं आपण कधी म्हणतो? त्याचं ट्रायड काय आहे? तर बीपी सिस्टोलिक 90 पेक्षा कमी असेल, ठीक आहे. आणि तुमचा पल्स रेट 120 पेक्षा जास्त असेल आणि पेशंट जर कन्फ्युजनमध्ये असेल, तर आपण काय म्हणतो? पेशंट 100% काय आहे? हायपोव्हॉल्युमिक शॉकमध्ये गेलेला आहे. आणि ऑन टॉप ऑफ दॅट जर पेशंटचा डब्ल्यूबीसी जर वाढलेला असेल, हे सगळे सिम्प्टम्स आहेत आणि पेशंटचा जर डब्ल्यूबीसी वाढलेला आहे, डब्ल्यूबीसी काउंट वाढलेला आहे, तर आपण काय म्हणू शकतो? पेशंट सेप्टिक शॉकमध्ये आहे. हे सगळं असं असेल आणि पेशंट सेप्टिक शॉकमध्ये आहे असं आपण कधी म्हणू शकतो? तर पेशंटचा टोटल डब्ल्यूबीसी काउंट जो आहे तो हाय असेल तर म्हणू शकतो.
आणि बर्न पेशंटमध्ये जनरली 48 अवर्स नंतरच आपल्याला सेप्टिक शॉक बघायला मिळतो. कारण एवढ्या लवकर जे स्टार्टिंग फेज आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शन नसतं. त्यामध्ये फक्त आपल्याला हायपोव्हॉलेमिक शॉक बघायला मिळतोय. तर आपला जो ऑप्शन्स आहेत इंटेस्टाइनल पॅरालिसिस हे तर कॉम्प्लिकेशनच्यामुळे आपला ऑप्शन नाही आहे. इन्फेक्शन ऑब्व्हियसली होतं. पल्मोनरी हायपरटेन्शन ऑब्व्हियसली पेशंटमध्ये होतं. आणि ब्रॅडिकार्डिया पेशंटमध्ये होत नाही बर्नच्या पेशंटमध्ये काय होतो? टॅकिकार्डिया होतो. का होतो? तर जे बॉडीचं कंपन्सेशन मेकॅनिझम आहे हायपोव्हॉलेमिक शॉकमध्ये जेव्हा बीपी कमी होतो, तेव्हा हार्ट रेट हा वाढत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा फर्स्ट नर्सिंग इंटरव्हेन्शन आफ्टर सीइंग द बर्न क्लायंट इज स्टॉप फर्दर बर्न, मेक द क्लायंट इन अ सेफ प्लेस, त्यानंतर एन्शुअर एबीसी, शिफ्ट टू द हॉस्पिटल. एक बर्नचा पेशंट आहे, ठीक आहे. एक बर्नचा पेशंट आहे तुमच्याकडे तुम्ही हॉस्पिटलमध्ये नाही आहात हां, हे हॉस्पिटलच्या आउट आउटर कंडिशन आहे, की तुम्ही हॉस्पिटलमध्ये नाही आहात. बाहेर एन्व्हायर्नमेंट आहात, अदर दॅन हॉस्पिटल कुठेतरी आहात आणि तिथे काय झालेली आग लागलेली आहे आणि तुम्ही एक बघताय इथे एक पेशंट आहे, क्लायंट जो आहे तो बर्न होत आहे. तर तुमच्या इनिशियल जे आहे ते ॲक्शन काय असली पाहिजे? स्टॉप फर्दर बर्न, मेक क्लायंट इन सेफ प्लेस, एन्शुअर एबीसी, शिफ्ट टू द हॉस्पिटल. पहिले तुम्ही पेशंटला डायरेक्ट हॉस्पिटलला शिफ्ट करणार आहात का? कोणत्याची तुम्ही एबीसी हे करणार आहात का? नाही करणार आहात. पेशंटला सेफ प्लेसला घेऊन जाणार आहात का नाही? तर फर्स्ट प्रायोरिटी असेल तुमची स्टॉप फर्दर बर्न. ठीक आहे. जर परत त्याला बर्न होत असेल तर त्याचं तुम्ही काय करू शकताय, त्याला कंबलने वगैरे हे करू शकताय, रॅप करू शकताय पेशंटला. त्याच्यानंतर तुम्ही पेशंटवर पाणी टाकू शकताय. हां. त्यामुळे जे बर्न आहे तो बर्नचा सोर्स तुम्हाला बंद करायचा आहे. स्टॉप फर्दर बर्न केला त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं पेशंटला सेफ प्लेसला घेऊन जायचंय. जिथे बर्न होतं त्या बाजूला काढून पेशंटला एक सेफ प्लेसला असेंबली पॉइंटला पेशंटला घेऊन जायचंय. नंतर काय करायचं पेशंटची एन्शुअर करायचंय काय ए-बी-सी आणि मग नंतर तुम्ही काय करणार पेशंटला शिफ्ट टू द हॉस्पिटल. तुमच्या प्रायोरिटी वाईज आहे. फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी, थर्ड प्रायोरिटी आणि फोर्थ प्रायोरिटी. आपला आन्सर काय येणार आहे? स्टॉप फर्दर बर्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला फॉलोइंग द बर्न इंजुरी द हिमॅटोक्रिट लेव्हल विल. बर्न इंजुरी झालेली आहे पेशंटला. बर्न इंजुरी झाल्यामुळे काय होतं पेशंटचं जी सेल आहे, ती सेल आहे ही तुमची ब्लड वेसल आहे. ब्लड वेसल आहे. तिथे पूर्ण तुमचा पोटॅशियम जो होता तो बाहेर आलाय. तुमचा पोटॅशियम बाहेर आलाय. सोडियम सगळा आत गेलाय. सोडियम खूप जास्त आत गेलेला आहे. ती पण तुमची सेल आहे. ते सोडियम पूर्ण बंद झाल्याच्या नंतर पोटॅशियम बाहेर सेलच्या बाहेर पोटॅशियम, सेलच्या आत सगळं सोडियम अक्युमुलेट झालेलं आहे. सोडियम गेल्याच्यामुळं पेशच्या सोडियम सोबत काय गेलेलं आहे H2O पण गेलेला आहे. हा H2O कुठला गेलेला आहे? हा जो होता तो व्हॅस्क्युलर कंपार्टमेंटमधून त्याच्यानंतर इंटरस्टिशियल कंपार्टमधून जो आहे तो H2O आत गेलेला आहे. इथून पूर्ण पाणी काय गेलेलं आहे? आत गेलेलं आहे. मग इथे जे वॉटरचं हे आहे, वॉटर कमी झालेलं आहे. म्हणजे इथं काय झालेलं आहे? हायपोव्हॉल्युमिया झालेला आहे. मग हे जे ब्लड होतं, ब्लडमध्ये जो काही वॉटर कंटेंट होता किंवा प्लाझ्मा कंटेंट होता, तो काय झालेला आहे आता कमी झालेला आहे. आता मग इथे ह्या कंपार्टमेंटमध्ये काय राहिलंय शिल्लक? या कंपार्टमेंटमध्ये तुमच्या खूप साऱ्या आर-बी-सी, खूप साऱ्या डब्ल्यू-बी-सी, ठीक आहे. खूप साऱ्या प्लेटलेट म्हणजे काय झालं तुमचं थोडक्यात सांगायचं तर तुमचं काय झालेलं आहे, ब्लड काय झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. आणि हिमॅटोक्रिट म्हणजेच काय आहे, तर ब्लडमधले जे कार्पस्कल्स आहेत, त्याची जी व्हॅल्यू आहे, आता तुम्ही या कंडिशनमध्ये जर पेशंटचं सॅम्पल घेतलं, तर इथे तुम्हाला काय होणार आहे, पेशंटचा जो बाकीचे जे डिसॉल्व्हेबल्स आहेत, ते तुम्हाला खूप वाढून येणार आहेत. म्हणजे काय, तुमचं आर-बी-सी, त्यानंतर डब्ल्यू-बी-सी, त्यानंतर हिमॅटोक्रिट हे काय येणार आहे, यांच्या लेव्हल काय येणार आहेत, वाढून येतात आणि हिमॅटोक्रिटची लेव्हल पण काय होते, हिमॅटोक्रिट पण वाढतात. ठीक आहे. म्हणून ऑप्शन आपलं काय असणार आहे, इन्क्रीज हे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. आजकाल असे क्वेश्चन्स नॉट सेटमध्ये खूप विचारले जातात. खूप मोठा पॅराग्राफ असतो आणि आन्सर याचे असल्या क्वेश्चनचे आन्सर तर खूप ईझी असतात. त्यामुळे हा क्वेश्चन तुम्ही केअरफुली वाचला पाहिजे आणि ट्राय करायचंय, की असा जो मोठा पॅराग्राफ असतो त्याच्यात तुम्हाला एका याच्यामध्ये वाचता आला पाहिजे. फर्स्ट रीडिंगमध्ये तुम्हाला पूर्ण अर्थ कळायला पाहिजे. कारण फक्त परत-परत जर तुम्ही ते क्वेश्चन रीड करण्यामध्ये वेळ वाया घालवला, तर तुम्हाला नंतर वेळ कमी पडणार आहे. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट तुमची खराब व्हावी म्हणून फक्त हे असे क्वेश्चन टाकलेले असतात. एक्झामिनरचा फक्त आणि फक्त हेतू हाच असतो, की असे मोठे क्वेश्चन टाकून तुमचा टाईम मॅनेजमेंट जे आहे, ते त्यांना टेस्ट करायचं आहे, की तुमचं टाईम मॅनेजमेंट कसं आहे एक्झाममध्ये.
ठीक आहे. तर क्वेश्चन रीड करा. अ 32-year-old client who is on anticoagulant medication. ठीक आहे. हे आपल्यासाठी इम्पोर्टंट असू शकतं, की अँटिकोॲग्युलंट मेडिकेशनवर आहे. ड्यू टू हिस्ट्री ऑफ डीप वेन थ्रोम्बोसिस, त्याला डीव्हीटी ऑलरेडी आहे. अराइव्ह्ड ॲट द इमर्जन्सी डिपार्टमेंट आफ्टर ॲक्सिडेंटली स्पिलिंग अ पॉट ऑफ बॉइलिंग वॉटर. म्हणजे काय झालं, त्याला थर्मल इंजुरी झालेली आहे. थर्मल इंजुरी झालेली आहे. हीट हीट जी आहे थर्मल इंजुरी झालेली आहे. बॉइलिंग पण पाण्याची झालेली आहे. डायरेक्ट त्याला आग नाही लागलेली आहे. मिक्स्ड विथ अ हॉट ऑइल ऑन देअर राइट आर्म. कुठे झालेली आहे तर राइट आर्मला झालेली आहे. व्हाईल अटेम्प्टिंग डीप फ्राय फूड, तो काय करत होता, घरी काहीतरी तळत होता आणि ते तळत असताना त्याला वॉटर आणि ऑइल असं मिक्स झालेलं फ्लूइड आहे त्याच्या अंगावर पडलेलं आहे. कुठं पडलेलं आहे? राइट आर्मवर पडलेला आहे. द क्लायंट इज इन सिग्निफिकंट पेन अँड रिपोर्ट द बर्न ऑकर्ड अप्रॉक्सिमेटली 30 मिनिट्स अगो. 30 मिनिटापूर्वी त्याला बर्न झालेला आहे, असं क्लायंट सांगतोय. अपॉन असेसमेंट द नर्स ऑब्झर्व्हज अ लार्ज बर्न्ड एरिया ऑन द क्लायंट्स राइट आर्म विथ अ मिक्स ऑफ पिंक अँड मॉटल्ड रेड एरियाज. राइट आर्मवर तर नर्स आता हे एवढं आतापर्यंत जे सांगितलं ना, ते क्लायंटनं सांगितलं. क्लायंटनं काय-काय सांगितलं, की मी काय करत होतो, की काहीतरी तळत होतो. त्याच्यानंतर जे बॉइलिंग वॉटर आहे आणि जे ऑइल आहे ते माझ्या हातावर पडलं. मला अँटिबायोटिक मेडिकेशन चालू आहे. मी 2 केस आहेत डीप वेन थ्रोम्बोसिसची. हे सगळं मला क्लायंटनी सांगितलं. आता इथून पुढे काय येतंय, अपॉन असेसमेंट म्हटल्याच्यानंतर आता इथून नर्सिंग नर्सिंग पर्सन जो होता तिथे, त्यांनी काय ऑब्झर्व्ह केले? त्याने काय ऑब्झर्व्ह केले, एक लार्ज बर्न एरिया आहे. कुठे आहे? राइट आर्मवर आहे. पेशंटने सांगितलं होतं राइट आर्मवर आहे. ठीक आहे. विथ अ मिक्स ऑफ पिंक अँड मॉटल्ड रेड एरियाज. इथं काय आहे? पिंक आणि मॉटल्ड रेड एरियाज आहे. जिथे बर्न झालाय त्या बर्नच्या जागी पिंक आणि रेड कलर तुम्हाला दिसला. तुम्हाला ब्लिस्टर दिसला. ठीक आहे. अजून काय दिसलं? सायन्स ऑफ ॲक्टिव्ह ब्लीडिंग फ्रॉम द ब्लिस्टर्ड एरियाज. तिथं काय आहेत? ॲक्टिव्ह ब्लीडिंग फ्रॉम द ब्लिस्टर्ड एरिया. तर आपल्याला अगोदर पेशंटने काय सांगितलं होतं, की मी अँटिकोॲग्युलंट थेरपीवर आहे आणि ब्लीडिंग होतंय, तर हे एक डेंजर असू शकतं. कारण काय ब्लीडिंग अजून अँटिकोॲग्युलेशन असल्यामुळे ब्लीडिंग स्टॉप लवकर होणार नाही. The burn area is very painful to touch and then the client is physically anxious. आता बर्न झाल्यामुळे पेशंट काय झाला? अँक्शियस पण झालेला आहे. Based on the assessment finding and the client medical history, how will nurse recognize this burn injury? फर्स्ट ऑप्शन आहे आपला फुल थिकनेस बर्न, पार्शियल थिकनेस बर्न, पार्शियल थिकनेस डीप बर्न आणि दुसरा आहे आपला फुल थिकनेस डीप बर्न. आपल्याला एवढ्या सगळ्या पॅराग्राफमधून आपल्याला फक्त एवढं विचारलेलं आहे, की बर्नची जी डिग्री आहे, ती फर्स्ट डिग्री आहे, की सेकंड डिग्री आहे, की थर्ड डिग्री आहे, की फोर्थ डिग्री आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यामध्ये जे नर्सिंग असेसमेंट आहे, हे तुम्हाला परत वाचा. मिंक आणि मॉटल्ड रेड एरियाज. रेड एरियाज आहे. रेड एरियाज कुठं-कुठं होतं? फर्स्ट आणि सेकंड. ठीक आहे. आता आपल्याला ऑप्शनमध्ये काय म्हटलं, फुल थिकनेस, तर मग हे तर नाहीये. रेड एरिया असणार नाही, कारण इथं काय असतं ब्राउन, ब्लॅक आणि व्हाईट असतं. त्यानंतर पार्शियल सुपरफिशियल असू शकतं का? तर फर्स्ट आतापर्यंतच्या आपल्या ऑब्झर्वेशननुसार असू शकतं. पार्शियल थिकनेस असू शकतं काय? तर आतापर्यंतचं आपलं ऑब्झर्वेशन असू शकतं. फुल थिकनेस डीप असू शकतं का? तर नाही असू शकत. कारण याच्यामध्ये पण बोन विजिबल आपल्याला असते. नंतर काय म्हणतं, की ब्लिस्टर्स आहेत तिथे. ठीक आहे. ब्लिस्टर्स आहेत. ब्लिस्टर्स म्हटल्याच्या नंतर आपलं ऑब्झर्वेशन काय आहे, की सेकंड डिग्रीमध्येच फक्त ब्लिस्टर असतात. आता आपल्याला 2 ऑप्शन राहिले होते, बी आणि सी. पार्शियल थिकनेस सुपरफिशियल, पार्शियल थिकनेस डीप. ठीक आहे. तर आपलं सुपरफिशियल आहे का? बर्न आहे का? सुपरफिशियल म्हणजे काय? प्रायमरी ना. ठीक आहे. मग हे पण आपलं ऑप्शन नाहीये. त्यामुळे आपलं ब्लिस्टर असल्यामुळे काय पार्शियल थिकनेस डीप हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. त्यामुळे असे मोठे क्वेश्चन आले ना, तर त्याला घाबरून जायचं नाही. आपल्याला जे इम्पोर्टंट पॉइंट आहेत, ते आपल्याला पहिले लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर जे असेसमेंट नर्सिंग असेसमेंट जी होती, याच्यामध्ये आपण काय केले, नर्सिंग असेसमेंट जी होती, ती आपण केअरफुली एक्झामाइन केली. त्याचा जो ब्लिस्टर हा वर्ड आहे, हा आपण करेक्टली पकडला. पिंक आणि मॉटल रेड एरियाज हा वर्ड आहे, हा पण करेक्टली पकडला. तर त्याचे वर्ड आहेत, तुम्हाला करेक्टली पकडता आले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा. 20-year-old female client with a full thickness burn, ठीक आहे, is being discharged to home after a month in a hospital. Her wounds are minimally opened and she will be receiving home care. Which nursing diagnosis has the highest priority? एक 20 इयर्सची फिमेल आहे. तिला फुल थिकनेस बर्न झाला होता. कधी झाला होता? 1 मंथ झालं. 1 मंथच्या अगोदर तिला बर्न झाला होता. आता तिला काय करायचं, आपल्याला डिस्चार्ज करायचंय आणि ती काय करणार आहे, डिस्चार्ज करून होम केअर हे करणार आहे, नर्सिंग केअर घेणार आहे आणि तिचा जो वुंड आहे, तो अजून पूर्ण क्लोज झाला नाही. थोडासा मिनिमली ओपन आहे. ठीक आहे. मिनिमली ओपन आहे, पण अदर काही कॉम्प्लिकेशन नाहीयेत. फक्त मिनिमली ओपन वुंड आहे. बाकी कुठलीही कॉम्प्लिकेशन पेशंटला नाही आहेत. तर तुम्ही नर्सिंगची तुमची हायेस्ट प्रायोरिटी जी आहे, तुम्ही कशाला देणार आहे? फर्स्ट ऑप्शन आहे तुमचा अॅक्यूट पेन, डिफिशियंट ॲक्टिव्हिटी, इम्पेअर्ड ॲडजस्टमेंट आणि इम्बॅलन्स्ड न्यूट्रिशन लेस दॅन बॉडी रिक्वायरमेंट. तुम्ही फर्स्ट ऑप्शन देणार का सेकंडला देणार का थर्डला देणार की फोर्थला देणार? तुम्ही प्रायोरिटी कुणाला देणार?
तर फर्स्ट ऑप्शन काय आहे? अॅक्यूट पेन. आता 1 मंथ पूर्वी बर्न झालेला आहे. त्याच्यामुळे आता या कंडिशनला अॅक्यूट पेन तर होणारच नाही. पेन आता तुमचा तो खूप जुना झाला. 4 वीक्स झाली पेनला होऊन आणि या कंडिशनमध्ये बर्नच्या पेशंटला पेन एवढं जास्त नसते. कारण जे बर्नचं तिचा जो वुंड आहे तो पण वुंड जो आहे तो पण जवळपास क्लोज झालेला आहे. थोडासा मिनिमली ओपन आहे. त्यामुळे पेशंटला पेन एवढं जास्त नसणार आहे आणि तिच्या डिस्चार्ज मेडिकेशन आहे त्याच्यामध्ये त्या पेशंटला ऑब्व्हियसली अनाल्जेसिक्स हे डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेले असणारच आहे. त्यानंतर काय डिफिशियंट डायव्हर्जनल ॲक्टिव्हिटी. डायव्हर्जनल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? डायव्हर्जनल थेरपी किंवा डायव्हर्जनल ॲक्टिव्हिटी कधी देतो आपण? समजा एखाद्या पेशंटला पेन आहे, ठीक आहे? तर आपण त्या पेशंटला काय सांगणार? टीव्ही बघ, सॉन्ग्स ऐक, त्याच्यानंतर न्यूजपेपर वाच, त्याच्यानंतर स्टोरी किंवा त्याला त्याच्या काही ज्या काही हॅबिट्स आहेत, ठीक आहे? जे की तो ह्या डिसीज कंडिशन सोबत करू शकतो. आपण तसं त्याला करायला सांगत असतो. त्यामुळे पेशंटने 1 महिना ते केलेला आहे. त्याच्यामुळे डिफिशियंट डायव्हर्जनल ॲक्टिव्हिटी त्याचं नसणार आहे. त्यानंतर इम्पेअर्ड ॲडजस्टमेंट. आता पेशंटला 1 मंथ झालंय बर्न होऊन, ठीक आहे? त्यामुळे आता पेशंटची रिहॅबिलिटेटिव्ह फेज आहे आणि रिहॅबिलिटेटिव्ह फेजमध्ये आपण पेशंटची इम्पेअर्ड ॲडजस्टमेंट हे आपलं प्रायोरिटी असायला पाहिजे. त्यानंतर आहे आपला इम्बॅलन्स न्यूट्रिशन. हे पण कुठं असणार आहे तुमच्या सेकंड फेज ऑफ बर्नमध्येच हे कंप्लीट व्हायला पाहिजे तुमचं. फर्स्ट आणि सेकंड फेजमध्ये तुमचं न्यूट्रिशनची डिमांड्स जे आहेत त्या कंप्लीट व्हायला पाहिजे. त्यामुळे सी जे ऑप्शन आहे ते तुमचं ऑप्शन करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच क्लायंट फॅक्टर्स शुड अलर्ट द नर्स टू पोटेन्शियल इन्क्रीज कॉम्प्लिकेशन विथ बर्न इंजुरी. क्लायंटचे कुठले फॅक्टर्स जे आहेत ते नर्स काय झाली पाहिजे? अलर्ट झाली पाहिजे का? की पोटेन्शियल इन्क्रीज कॉम्प्लिकेशन विथ बर्न इंजुरी. असे कुठले खाली दिलेले फॅक्टर्स आहेत ज्यामुळे पेशंटला काय नर्स जे आहे ते अलर्ट झाली पाहिजे की पेशंटला काय ना काहीतरी कॉम्प्लिकेशन्स होत आहेत. काहीतरी कॉम्प्लिकेशन्स होत आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे क्लायंट इज अ 26 इयर ओल्ड मेल. 26 वर्षाचा क्लायंट आहे. म्हणून पेशंटला नर्स अलर्ट झाली पाहिजे का? द क्लायंट हॅज हॅड अ बर्न इंजुरी टू द पास्ट. अगोदर पण त्याला एकदा बर्न इंजुरी झाली होती. त्यामुळे आता पण त्याला काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात का? द बर्न एरिया इन्क्लूड द हँड्स अँड द पेरिनियम. बर्नचा जो एरिया आहे तो हँड आणि पेरिनियमला झालेला आहे. म्हणून नर्सने अलर्ट व्हायला पाहिजे का? The burn took place in open field and ignited in client's clothing. बर्न कुठे झालेला आहे? एक ओपन फील्डमध्ये. ओपन फील्ड म्हणजे एका रिकाम्या जागेमध्ये, मोकळ्या जागेमध्ये जिथं की सगळं ओपन फील्ड आहे. अशा जागी बर्न झालेले आहे आणि पेशंटचे जे कपडे आहेत, पेशंटचे कपडे आहेत ते पण जळाले आहेत. अशा वेळेस नर्सेसने कॉम्प्लिकेशन्स प्रिडिक्ट केले पाहिजे का? पेशंट 26 इयर ओल्ड मेल आहे म्हणजे हे तर एक चांगलं हे आहे, की फॅक्टर आहे. कारण पेशंट यंग आहे. यंग असल्यामुळे त्याची वुंड हिलिंग आहे ना, ती वुंड हिलिंग त्याची लवकर होणार आहे. म्हणून इथे तर नर्सला घाबरायची काही गरज नाहीये. द क्लायंट हॅज बर्न इंजुरी इन द पास्ट. त्याचं पण काही रिलेशन नाहीये न्यू बर्न केसेस सोबत आणि त्याच्यानंतरच्या होणाऱ्या कॉम्प्लिकेशन सोबत काहीही रिलेशन नाहीये. द बर्न एरिया इन्क्लूड द हँड्स अँड द पेरिनियम. इथे प्रॉब्लेम आहे. पेशंटच्या हँडला बर्न आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण पेशंटच्या पेरिनियम, पेरिनियम म्हणजेच काय? हे तुमची अॅनल ओपनिंग आहे आणि अॅनल ओपनिंगच्या बाजूला पण पेशंटला काय झालेलं आहे? बर्न झालेला आहे. अशा वेळेस काय होऊ शकतं? हे जे अॅनल ओपनिंग आहे इथे काय होऊ शकतं? पेशंटचा जो बर्न एरिया आहे, तो काय होऊ शकतो? रिकरंटली इन्फेक्शन प्रोन होऊ शकतो. इन्फेक्शन पण होऊ शकतं. कारण इथे युरिन पास होणार, इथून तुम्ही स्टूल पास होणार, युरिन पास होणार. त्याच्यामुळे हा एरिया ना इन्फेक्शन प्रोन खूप जास्त असतो आणि ऊंच इन्फेक्शन होऊन नंतर पेशंटला सेप्टिक प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यामुळं द बर्न एरिया इन्क्लूड द हँड्स अँड पेरिनियम. इथे नर्सने अलर्ट व्हायला पाहिजे. पण ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला ऑन ॲडमिशन टू द इमर्जन्सी डिपार्टमेंट द बर्न क्लायंट ब्लड प्रेशर इज 90/60 with an apical pulse rate of 122. These findings are an expected result of what thermal injury related response. एक पेशंट आहे तुमच्याकडे आलेला आहे. त्याचे बीपी किती आहे? 90/60 mmHg आहे. त्याचा पल्स रेट किती आहे? पल्स रेट किती आहे? तर 122 आहे. म्हणजेच काय आहे? पेशंट हायपोव्हॉल्युमिक शॉकमध्ये आहे. पेशंट हायपोव्हॉल्युमिक शॉकमध्ये आहे. हे कशामुळे झालं असेल? फ्लुइड शिफ्टमुळे झालं असेल, इंटेन्स पेन आहे. पेन झाल्यामुळे त्याचा बीपी कमी झाला असेल का? रेस्पिरेटरी रेट वाढला असेल का? सॉरी पल्स रेट वाढला असेल का? त्यानंतर हिमोरेज. बर्न पेशंटमध्ये हिमोरेज होतो का?
बर्न पेशंटमध्ये हेमोरेज होत नाही. कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग, कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग जर झाले असेल तर आपला SpO2 मध्ये चेंजेस आले असते. आपला SpO2 काय झाला असता? कमी झाला असता. SpO2 मध्ये चेंजेस आले असते. त्यानंतर पेन, इंटेन्स पेन असल्यामुळे काय होतं? इंटेन्स पेनमध्ये बीपी वाढतो. बीपी पेनमध्ये कमी होत नाही. बीपीमध्ये नेहमी पेनमध्ये नेहमी हा बीपी काय होतो? वाढतो. त्यामुळे ऑप्शन जे आहे फ्लूइड शिफ्ट हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. फ्लूइड शिफ्ट झाल्यामुळे काय होणार आहे? हे जे तुमचे सेल होत्या आणि जी तुमची ब्लड वेसल होती, हे ब्लड वेसलमध्ये सगळं फ्लूइड जे आहे ते सेलमध्ये गेलेलं आहे सगळं H2O आणि त्यामुळे ते काय झालेलं आहे? फ्लूइड शिफ्ट झाल्यामुळे काय झालेलं आहे? व्हॉल्यूम कमी झालेला आहे आणि पेशंट आता सध्या हायपोव्हॉल्युमिक शॉकमध्ये आहे आणि पेशंट हायपोव्हॉल्युमिक शॉकमध्ये असल्यामुळे आपल्याला पेशंटचं फ्लूइड रिसस्पिटेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Which type of fluid should the nurse expect to prepare and administer as a fluid resuscitation during the emergent phase of birth recovery? Which type of fluid? कुठलं फ्लुइड दिलं पाहिजे? प्रिपेअर अँड ॲडमिनिस्टर ॲज अ रिसस्पिटेशन ड्युरिंग द एमर्जंट फ्लुइड म्हणजे पेशंट आल्या एमर्जंट फेज जी आहे तुमची फर्स्ट फेज त्याच्यामध्ये कुठले फ्लुइड्स दिले पाहिजे? कोलॉइड्स दिले पाहिजे का? क्रिस्टलॉइड्स दिले पाहिजे का? फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा दिले का? ब्लॅक RBC दिले पाहिजे. तर आपला फ्लुइड ऑफ चॉईस काय आहे? RL आहे. RL काय आहे? एक क्रिस्टलॉइड आहे. ठीक आहे. क्रिस्टलॉइड आहे. मग आपला आन्सर काय येणार आहे? ऑप्शन बी क्रिस्टलॉइड इज अ करेक्ट आन्सर. The family of a client who has been burned asked at what point the client will no longer be at greater risk of infection. What is the nurse best response? एक फॅमिली मेंबर आहे, बर्नचा क्लायंट आहे. बर्नचा क्लायंट आहे त्याचा फॅमिली मेंबर तुम्हाला एक नर्स आहे, त्या नर्सला काय विचारतोय, की कुठल्या च्यानंतर आमचा क्लायंट जो आहे, आमचा जो पेशंट जो आहे, तो रिस्कच्या बाहेर असणार आहे. तर मग त्याच्यावर नर्सनी काय उत्तर दिलं पाहिजे, बाबा तुमचा क्लायंट कधी रिस्कच्या बाहेर आहे? नर्सनी काय सांगितलं पाहिजे, की जेणेकरून त्या क्लायंटला पटेल, की आमचा पेशंट आता रिस्कच्या बाहेर आहे. First option is as soon as he finishes the antibiotic prescription, as soon as his albumin level returns to normal, when fluid remobilization has started, when the burn wounds are closed. तर पहिला ऑप्शन काय म्हणतोय, जेव्हा त्याचा अँटिबायोटिक जे दिलेले आहेत ना आपण, अँटिबायोटिक आपण दिले, की पेशंट रिस्कच्या बाहेर आहे, असं आपण म्हणू शकतो का? तर नाही म्हणू शकत. ॲज सून ॲज अल्ब्युमिन लेव्हल रिटर्न्स टू नॉर्मल याचा पण काही रोल नाहीये. म्हणजे फ्लुइड रिमूव्हलेशन हॅज स्टार्टेड. जेव्हा आपण जे फ्लुइड होते जे सेलच्या बाहेरचं सेलच्या आत जे आपलं फ्लुइड गेलं होतं, ते परत जर इंट्राव्हेस्क्युलर कंपार्टमेंटमध्ये यायला लागलं, तर पेशंट रिस्कमधून बाहेर येतो का? तर नाही येत. इथे पण रिस्क असू शकते. कशाची? सेप्टिसेमियाची. जरी आपण व्हॉल्यूम जरी आपण करेक्ट केला, तरी पण अजून आपण इन्फेक्शन याच्यामध्ये कंट्रोल केलेलं नाहीये. व्हेन द बर्न वुंड्स आर क्लोज. जेव्हा बर्न वुंड्स क्लोज होणार, वुंड्स क्लोज झाले म्हणजे पेशंट ऑलरेडी रिहॅबिलिटेटिव्ह फेजमध्ये गेलेला आहे आणि त्याने रिहॅबिलिटेटिव्ह फेज पण सक्सेसफुली कंप्लीट केलेली आहे. म्हणजे त्यांची फर्स्ट आणि सेकंड फेज होती आपली जी फ्लुइड रिसस्किटेशनची आणि वुंड क्लोजरची, त्या आपण ऑलरेडी सगळ्या कंप्लीट केलेल्या आहेत. म्हणून आता पेशंट रिस्कच्या बाहेर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ क्लायंट हू इज ॲडमिटेड आफ्टर अ थर्मल इंजुरी बर्न हॅज द फॉलोइंग व्हायटल साइन्स. ब्लड प्रेशर आहे 70/40, हार्ट रेट आहे 140, बीपी कमी आहे, पल्स रेट वाढलेला आहे, रेस्पिरेटरी रेट 25 पर मिनिट, रेस्पिरेटरी रेट पण वाढलेला आहे, इज पेल इन कलर अँड डिफिकल्ट टू फाइंड पेडल पल्स. त्याची पेडल पल्स आपल्याला लागत नाहीये. विच ॲक्शन विल द नर्स टेक फर्स्ट? अशा वेळेस नर्सनी काय करायला पाहिजे? नर्सनी IV फ्लुइड स्टार्ट करायला पाहिजे का? चेक द पल्सेस युजिंग द डॉपलर. त्याने डॉपलर तिथे पल्स लागत नाही म्हणून डॉपलर डिव्हाइस आणून त्याने पल्स चेक करायला पाहिजे का? त्यानंतर ऑब्टेन कंप्लीट CBC, कंप्लीट ब्लड काउंट. त्याने काय CBC टेस्ट करायला लॅबवाल्यांना कॉल करायला पाहिजे का? ECG चेक करायला पेशंटला पाठवलं पाहिजे. अशा वेळेस पेशंटला काय करायला पाहिजे? पेशंट थर्मल इंजुरीमध्ये तुमच्याकडे आलेला आहे, पेशंट भाजलेला आहे, पेशंटची बीपी 70/40 आहे, पेशंटचा हार्ट रेट 140 आहे, पेशंटची रेस्पिरेटरी रेट वाढलेला आहे, पेशंट पूर्ण हायपोव्हॉल्युमिक शॉकमध्ये आहे. अशा वेळेस नर्सने काय करायला पाहिजे? डॉपलर डिव्हाइसने त्याची पल्स चेक करायला पाहिजे का? त्याला CBCला पाठवायला पाहिजे का? त्याला ECGला पाठवायला पाहिजे का? तर नाही. पेशंटला आपल्याला आल्या आपल्याला कुठेही सांगितलेलं नाही की हेड, नेक आणि चेस्टला बर्न इंजुरी आहे. म्हणून आपल्याला काय समजायचंय? इन जनरल अदर कुठेतरी बर्न इंजुरी आहे असं समजायचंय. आणि आपल्याला काय करायचं? फर्स्ट प्रायोरिटी द्यायची आपल्याला IV फ्लुइड्सला आणि स्टार्ट IV फ्लुइड्स इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. You have received a victim in the emergency unit. The assessment finding includes. काय-काय आहे असेसमेंट फाइंडिंगमध्ये? फुल थिकनेस बर्न आहे. ओके. ऑन अँटेरियर अँड पोस्टेरियर टॉर्सो इन्क्लुडिंग नेक. नेकला आहे. स्पायनल इंजुरी नाही आहे. पेशंट इज डिसओरिएंटेड आहे. पेशंट म्हणजे कन्फ्युजनमध्ये आहे. कफिंग अप आहे. कफिंग अप ब्लॅक थिक म्युकस पुटम म्हणजे काय झालेलं आहे? पेशंटचा जो
रेस्पिरेटरी ट्रॅक आहे, रेस्पिरेटरी ट्रॅक आहे, त्याच्यामध्ये पण बर्न झालेलं आहे. ब्लॅक स्पुटम येत आहे म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये पण बर्न झालेला आहे आणि इसोफेजियसमध्ये पण बर्न झालेला आहे. व्हायटल साइन ऑर ऑक्सिजन सॅच्युरेशन पेशंटचा ड्रॉप आहे, म्हणजे पेशंटला कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग झालेली आहे. हार्ट रेट 145 आहे. त्यानंतर बीपी 80/40 आहे. पेशंट हायपोव्हॉलेमिक शॉकमध्ये पण आहे. ठीक आहे. रेस्पिरेटरी रेट 38 बीपीएम आहे, म्हणजे पेशंटचा रेस्पिरेटरी रेट खूप वाढलेला आहे. पेशंटला एअर हंगर आहे, कारण पेशंटचं जो सॅच्युरेशन आहे 63% आहे फक्त 63% आहे. Patient, based on these findings, select the most appropriate intervention to be taken by the nurse to manage this patient. अशा वेळेस नर्सने काय काय केलं पाहिजे. प्लेस द पेशंट इन हाय पॉलर्स पोझिशन. पेशंटचं ऑक्सिजन कमी आहे, ठीक आहे, आणि पेशंटला बर्न इंजुरी झालेली आहे. आपण पेशंटला हाय पॉलर पोझिशनमध्ये ठेवू शकतो का? ठेवू शकतो का? कारण इथे स्पायनल इंजुरी पण नाहीये. पण स्पायनल इंजुरी असेल तर आपल्याला पेशंटला सुपाइनला ठेवायला लागलं असतं. स्पायनल इंजुरी नाहीये म्हणून आपण पेशंटला हाय पॉलर्समध्ये ठेवायला काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. हे आपण करू शकतोय. प्रिपेअर द पेशंट फॉर एस्कारोटॉमी. पेशंटला आपण एस्कारोटॉमी करू शकतो का? करू शकतोय. प्रिपेअर द पेशंट फॉर इंट्युबेशन. इंट्युबेशन करू शकतो काय? तर करायलाच पाहिजे. 63% त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन आहे. त्याचा रेस्पिरेटरी रेट 38% आहे. तर आपण पेशंटला इंट्युबेट करायलाच पाहिजे. प्लेस द पिलो अंडर द पेशंट्स नेक. पेशंटच्या मानेखाली काय करायचं आपल्याला? पिलो ठेवायचा. ठेवू शकतो का आपण? नाही ठेवू शकत. का नाही ठेवू शकत? कारण आपल्याला सांगितलं होतं की फुल थिकनेस बर्न ऑन द अँटेरियर अँड पोस्टेरियर टॉर्सो इन्क्लुडिंग नेक. नेकला बर्न आहे आणि त्याच्या नेकच्या खाली आपण उशी ठेवू शकतो का? तर नाही ठेवू शकत आपण. हे आपण करू शकत नाही. त्यानंतर ऑब्टेन आयव्ही ॲक्सेस ॲट 2 साइट. जिथे आपल्याला आयव्ही ॲक्सेस मिळवता येईल तेवढा आपल्याला आयव्ही ॲक्सेस मिळवायला पाहिजे. 2 साइडने आपल्याला आयव्ही ॲक्सेस घेऊन पेशंटला काय करायचंय? फास्ट आपल्याला काय करायचे? फ्लुइड आपल्याला पेशंटमध्ये द्यायचे आहेत. म्हणून आपण काय केलं? 1 नाही तर 2 आयव्ही ॲक्सेस घेतले तर गुड आहे. त्यानंतर रेस्ट्रिक्ट फ्लुइड्स. आपण फ्लुइड जे आहे ते आपण रिस्ट्रिक्ट करायला पाहिजे का? नाही करायला पाहिजे. जेवढे आपण फ्लुइड दिले तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. मग आपण कुठलं करू शकतोय? आपण काय करू शकतोय? फर्स्ट करू शकतोय. याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आपण करू शकतोय, सेकंड करू शकतोय, थर्ड करू शकतोय. आपण फोर्थ करू शकत नाही, फिफ्थ करू शकतो आणि सिक्स्थ नाही करू शकत. म्हणजे 1, 2, 3 आणि 5 आपण करू शकतोय. कुठला ऑप्शन? 1, 2, 3 आणि 5. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. ड्युरिंग द अॅक्यूट फेज द नर्स अप्लाइड जेंटामायसिन सल्फेट काय आहे? एक टॉपिकल अँटिबायोटिक आहे. टू द बर्न बिफोर ड्रेसिंग. ड्रेसिंग करण्याच्या अगोदर लावलेला आहे. द क्लायंट हॅज ऑल द फॉलोइंग मॅनिफेस्टेशन. विच मॅनिफेस्टेशन इंडिकेट दॅट द क्लायंट इज हॅव्हिंग ॲडव्हर्स रिएक्शन टू द टॉपिकल एजंट. आपण काय केलेलं आहे? एक जेंटामायसिन जे आहे ड्रग आहे. तो काय आहे? अँटिबायोटिक आहे. अँटिबायोटिक आहे आणि हा ड्रग काय आहे? नेफ्रोटॉक्सिक आहे. नेफ्रोटॉक्सिक ड्रग आहे. जेंटामायसिन, अमिकासिन जे ड्रग आहेत ना, ते नेफ्रोटॉक्सिक ड्रग आहेत. त्यामुळे जर काही पण साइड इफेक्ट झाला तर तुमचा कुठे इफेक्ट दिसणार आहे? किडनीवर इफेक्ट तुम्हाला दिसणार आहे. तर ऑप्शन्स आहेत. इन्क्रीज वुंड पेन 30 to 40 मिनिट्स आफ्टर द ड्रग ॲप्लिकेशन. ड्रग ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर 30 ते 40 मिनिटानंतर काय झालेलं आहे? पेन झालेला आहे. आता हे काय आहे? प्रोसिज्युरल पेन आहे. प्रोसिज्युरल पेन आहे. ठीक आहे. हे तुम्ही जेंटामायसिन आणि दुसरं काही पण जरी लावलं असेल तरी पण पेशंटला पेन झालंच असेल. त्याच्यामुळे हे जेंटामायसिन स्पेसिफिक असं काही याच्यामध्ये ॲडव्हर्स रिएक्शन नाहीये. प्रेझेन्स ऑफ स्मॉल पेल पिंक बम्प्स इन द वुंड बेड्स. स्मॉल पिंक आणि पिंक जे बम्प्स आहेत त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅन्युलेशन टिश्यू म्हणतो. ग्रॅन्युलेशन टिश्यू तिथे आहे. याचा अर्थ वुंड हिलिंग जे आहे, वुंड हिलिंग ती प्रॉपर होत आहे. वुंड हिलिंग प्रॉपर होत आहे. त्यामुळे ते घाबरण्यासारखं काही कारण नाही. तर कुठलंही ॲडव्हर्स रिएक्शन नाहीये. डिक्रीज द व्हाईट ब्लड सेल काउंट. व्हाईट ब्लड सेल काउंट कमी होतोय म्हणजे पेशंटमध्ये जे काय आहे इन्फेक्शन्सचं प्रमाण काय होत आहे ते पण कमी होत आहे. आणि इन्क्रीज सीरम क्रिएटिन लेव्हल. सीरम क्रिएटिन लेव्हल 1.4 पेक्षा जर जास्त असेल आणि 0.7 to 1.4 ही त्याची नॉर्मल रेंज आहे आणि 1.4 पेक्षा जास्त असेल याचा अर्थ पेशंट काय झालंय? अॅक्यूट किडनी इंजुरी किंवा नेफ्रोटॉक्सिसिटी झालेली आहे. कुणामुळे झालेली आहे? जेंटामायसिन त्यामुळे झालेली आहे. आणि ही जेंटामायसिनची ॲडव्हर्स रिएक्शन आहे. नर्सला समजलं आहे. त्यामुळे काय करणार नर्स? नेक्स्ट डोस ऑफ जेंटामायसिन विथहोल्ड करणार आहे. आणि आणि अजून एक इम्पॉर्टंट काम काय करणार आहे? फिजिशियनला इन्फॉर्म करणार आहे. फिजिशियनला इन्फॉर्म करायला पाहिजे की तुम्ही जे जेंटामायसिन दिलेलं होतं ते मी टॉपिकल लावलेलं होतं आणि ते लावल्यामुळं पेशंटचा सीरम क्रिएटिन लेव्हल वाढलेला आहे आणि मला असं वाटतंय की पेशंटला नेफ्रोटॉक्सिसिटी झालेली आहे. त्यामुळे तुम्ही नेक्स्ट डोस हा विथहोल्ड करायला पाहिजे. त्यावर फिजिशियन म्हणेल की गुड वर्क. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. A 70 kg patient is brought to the emergency department with a 40% total body surface area burn injury. According to the Parklar formula, what is the expected amount of fluid to be administered in the first 8 hours?
पार्कलँड फॉर्म्युलावर सरळ क्वेश्चन आहे आपला कॅल्क्युलेशनचा. तर पार्कलँड फॉर्म्युला आपला काय आहे? 4 इंटू वेट इंटू टोटल बॉडी सरफेस एरिया बर्न. हा आपला काय आहे? पार्कलँड फॉर्म्युला आहे. तर मग आपल्याला काय-काय दिलं याच्यामध्ये 4 त्याच्यावर जसं राहणार वेट किती आहे? 70 केजी आहे. ठीक आहे. टोटल बॉडी सरफेस एरिया किती आहे? 40% बर्न आहे. हां. मग इथे आपल्याला काय करायचंय? कॅल्क्युलेशन करायचंय. या दोघांचं पहिले मल्टिप्लिकेशन करून घ्या. त्यानंतर ठीक आहे. नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 1100 ml काय आलं आपलं टोटल फ्लुइड आलेलं आहे. 11,200 ml आपलं टोटल फ्लुइड आलेलं आहे. आणि आपल्याला काय विचारलंय? फर्स्ट 8 अवर्समध्ये तुम्ही किती देणार? आपल्याला काय करायचंय? फर्स्ट 8 अवर्स त्याच्यानंतर राहिलेले 16 अवर्स. फर्स्ट 8 अवर्समध्ये आपण याचं डिव्हायडेड बाय 2 करायचं. ओके. याचं डिव्हायडेड बाय 2 करायचं. डिव्हाइड बाय 2 केल्याच्यानंतर काय येणार आहे आपलं? 5,600 ml आपण फर्स्ट 8 अवर्समध्ये देणार आणि त्याच्यानंतर जे राहिलेलं 5,600 ml आहे, ते आपण नंतरच्या 16 अवर्समध्ये देणार आहोत. पर्यंत ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. पार्कलँड फॉर्म्युला आहे. ऑप्शन बघा 5,800 ml नाही 11,200 ml हे 24 तासासाठीचा फ्लुइड आपल्याला आहे. मुद्दाम हा ऑप्शन दिलेला असतो. कारण हे जे फर्स्ट 8 अवर्स आहेत, हे तुम्ही इग्नोर करणार, हे तुम्ही वाचणारच नाही आणि नंतर तुम्ही 11,000 सगळं कॅल्क्युलेशन करणार. सगळं तुम्हाला पार्कलँड फॉर्म्युला माहिती आहे. सगळं तुमचं मॅथ्स चांगलं आहे. तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं आहे आणि 11,200 ml ला तुम्ही टिक करून येणार आणि इथंच तुमचा मार्क जाणार आहे आणि ही तुमची सिली मिस्टेक. तुमची रँक 1,000 ने कमी करू शकते. त्यामुळं नीट क्वेश्चन पूर्ण वाचायचा आहे. फर्स्ट 8 अवर्स दिलेला आहे का बघायचं आहे पहिले आणि नेक्स्ट ऑप्शन आहे आपला 5,600 ml जे की आपला करेक्ट आन्सर आहे. तर हा आपला बर्नचा जो आहे, आपण बर्नचा फर्स्ट पार्टमध्ये आपण थिअरी क्लिअर केली होती. आता आपण बर्नचा हा सेकंड पार्ट होता आपला. त्याच्यामध्ये आपण सगळे एम-सी-क्यू घेतलेले आहेत आणि सगळे एम-सी-क्यू असे होते, की डायरेक्ट एक्झाममध्ये येणार. हे नाही आलं तर फक्त व्हॅल्यू चेंज होऊन किंवा थोडंसं चेंज होऊन एम-सी-क्यू येणार. एक्झाम हे सगळे एक्झाम ओरिएंटेड आपले सगळे आपण एम-सी-क्यू आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय? एकच काम करायचंय. व्हिडिओला काय करायचं? शेअर करायचं. शेअर करायचं जेणेकरून तुमचे जे फ्रेंड्स वगैरे आहेत, त्यांना जास्तीत जास्त याचा लाभ मिळेल आणि त्यांना आपलं जे नॉलेज आहे, ते आपल्या लँग्वेजमधून मिळेल आणि जेणेकरून त्यांना काय होणार? शुअर त्यांचं सिलेक्शन होणार. आपल्याला फक्त सिलेक्शन पाहिजे आहे. आपल्याला कुठलीही पी-एच-डी करायची नाही कुठल्याही एक सब्जेक्टमध्ये. आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आहे आणि सिलेक्शन घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे? सर्व्ह करायचं आहे आपल्या कम्युनिटीला आणि एक बेटर नर्सिंग फील्ड आपल्याला क्रिएट करायची आहे. ठीक आहे. थँक यू वॉचिंग फॉर द व्हिडिओ.